नमस्कार, मी डॉक्टर कीर्ती वर्मा, ॲडव्होकेट के बी वर्मा जळगाव लिखित रिअलाइज इन लाईफ्स जर्नी या पुस्तकामधील काही अंश आपल्यासमोर सादर करत आहे. आज रामनवमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या पुस्तकामध्ये वर्माद्वारा लिखित असलेला अंश असा: राम व कृष्ण हे हिंदू धर्मातील थोर व्यक्ती. त्यांना देवत्व प्राप्त झाले. राम हे फक्त मर्यादा पुरुषोत्तम नव्हते, तर त्यांनी संयमाने, धैर्याने धर्माचे पालन करून रावणाशी युद्ध लढले. राम हे स्वतः राजा दशरथाचा मुलगा, त्यामुळे वनवासात त्याला चांगले जीवन जगता आले असते. त्यांच्यासाठी अनेक राजे पुढे आले. एकीकडे कैकेयीमुळे त्यांना वनवास स्वीकारावे लागले, मात्र त्यांनी पित्याच्या आज्ञेचे पालन केले व ते वनवासात निघून गेले. 14 वर्षाच्या काळात, विशेषतः रावणाच्या युद्धाच्या वेळी रामाने विचार केला असता तर त्यांना भारतवर्षातील राजांकडून मदतही मिळाली असती. मात्र त्यांची ही लढाई राक्षसी वृत्तीच्या अहंकारी अधर्मी राजांसोबत होती. म्हणतात त्यासाठी रामाने निवडलेत वनवासीत राहणारे समाज, जो प्रामाणिक सत्य पालन करणारा होता. याच समाजातील कनिष्ठ लोक होते. राम परत येईपर्यंत त्यांच्या पादुकाने राज्य करणाऱ्या भरतची मदत रामाने निश्चितपणे घेतली असती, पण त्याग करायचा तर सर्वोत्तम मनापासून. पित्याचे आज्ञेचे पालन करायचे तर स्वतःला आलेल्या अडचणी स्वतः दूर करीत. स्वतःच्या पत्नीचे हरण झालेले असताना अशा लोकांची मदत रामाने घेतली, जी निश्चितपणे रावणाच्या दृष्टीने फार कमकुवत होती. परंतु निश्चय राम हा त्यांच्या विजयासाठी निश्चित होता. त्याला कारणही तेवढे शुद्ध होते. आदिवासी शबरीने उष्ट केलेले बोरही रामाला आवडतात. हनुमान, जटायू, सुग्रीव अशा अनेकांची मदत रामाने घेतली. बालीने लहान भावाच्या सुग्रीवाच्या राज्यावर कब्जा केला, त्यावेळेस अविवेकी बालीचे वध केले. युद्धानंतर परत अयोध्येत आल्यावर स्वतःच्या पत्नीबद्दल समाजात चाललेल्या चर्चेमुळे तिचा त्याग रामच करू शकला. असा हा राम सर्वोत्कृष्ट आहे. रामाला वनवास भोगावे लागले, मात्र लक्ष्मणाने बंधुत्व जपले. रामाचे वंशज अजमेरजी महाराज हे आमचे पूर्वज होत. त्यांनी आम्हाला सोन्याचे दागिने घडवणारी कारागिरी शिकवली. त्यामुळे आमचा समाज हा अजमेरजी महाराजांचा जन्मोत्सव कोजागिरीच्या दिवशी पूजा करून साजरी करतो. सुवर्ण कारागिरी म्हणून कामे करीत असलेल्या सुवर्णकार हे बिरुद मैड क्षत्रियाला लागले, त्यामुळे मैड क्षत्रिय सुवर्णकार समाज असे नाव समाजाला मिळाले. रामा एवढीच कृष्णाची लीला वेगळी व अगाध आहे. जन्माच्या वेळेस बंदिवानात असलेल्या कृष्णाने लहानपणापासूनच अनेकांना धुळीस मिळवले. मातृप्रेम हे नेहमी आंधळे असते. माता ही आपल्याच मुलावर प्रेम करते. अपवाद म्हणून एखादी यशोदा असते. हीच बाब कैकेयीला देखील लागू पडते. कैकेयी तर आंधळी नव्हती, पण अंतराने भरलेल्या कानामुळे तिचे पुत्रप्रेम जास्त उफळले. राम, लक्ष्मण, शत्रुघ्न व भरत या चौघांचे पिता तर एकच होते, पण तरी देखील पुत्रप्रेम होते ते नेहमी आंधळे असते. राजा दशरथ यांनी स्वतःला कैकेयीला दिलेले वचन पाळण्यासाठी रामाला वनवासात पाठवण्याचा निर्णय घेतला. राजा दशरथची वचनपूर्ती व रामाचे पित्याच्या आज्ञेची पालनपूर्ती ही निर्विवादपणे वागण्याचे अति उच्च स्तर आहे. दिलेले शब्द पाळणे किती कठीण असते हे राजा दशरथाला विचारले पाहिजे. शब्द तरी कोणाला दिले होते? स्वतःच्या एका पत्नीला? होय. मग ते शब्द फिरवता आले नसते का? नाही. हीच तर त्या रघुकुलाची रीत, हीच तर त्या रघुकुलाची परंपरा, खासियत होती. दिलेला शब्द पाळणे ही बंधनकारकता स्वतःच्या अंगी जोपासणे निश्चितपणे कठीण आहे. आम्ही तर असे अनेक शब्द नाकारतो, आम्हाला तर काही फरक पडला नाही. असे नाही, ती विश्वसनीयता कायमची आजच्या मानवाने घालवली आहे. राम तेव्हाही होते, आजही आहे, तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त वाढले आहे. मात्र रावण, त्यामुळे सीतेमाईचे अपहरणही वाढले आहे. प्राण जाय पण वचन न जाय ही रघुकुलाची रीत न्याली म्हणून लिहिणारे तुलसीदास असो की ऋषी वाल्मिकी असो, रामायणाचे पात्र मात्र त्यांनी फार सुंदर सजविले आहे, नव्हे तर रंगविले आहे. सुंदर, अतिसुंदर. वडिलांना दिलेला शब्द मोडायचा नाही, असा राम आता मिळणार नाही. जन्मांसात का राम मनामनात कोरला गेला? त्याला हे कारण, हे प्रसंग, ही घटना समजल्यावर लक्षात येते. राम रामच होते. वडिलांना दिलेले वचन व ते देखील वडिलांनी एका आईला दिलेले वचन मी का पाळायचे असे रामाने पित्याला विचारले नव्हते. दिलेले वचन मोडण्यासाठी माता कैकेयीला जाऊन राम भेटले नाही. कैकेयीच्या मनात पुत्र प्रेम होते हे रामाला जाणवेल असेल. माता कैकेयीला भेटून रामाने त्यांची समजूत घातली असती तर कैकेयीने ऐकलं असतं का? नाही. मातेचे प्रेम हे नेहमीच आंधळे असते. आपला वाईट मुलगा हा कधीच वाईट नसतो ही आंधळी समज आजही आपल्याला दिसत नाही का? त्यामुळे मुलांना आपण बिघडवितो असे वाटत नाही का, की आपले मूल हे भरताप्रमाणे आहे. आईने मोठ्या मुश्किलने भरतासाठी राज्य मिळवून घेतले.
त्यावेळी त्या आईने स्वतःच्या मनावर किती मोठा दगड ठेवला असेल. कैकेयीला देखील राम आवडायचे. भरताप्रमाणे तेवढेच प्रेम तिने रामाला दिलेले आहे. मग कैकेयीच्या मनातही हा विचार का आला? त्याला उत्तर मंथराचं आहे. ज्याप्रमाणे शकुनी मामा हस्तिनापुराचा नव्हता, त्याप्रमाणे मथुरा ही अयोध्येची नव्हती. कैकेयीसोबत तिच्या माहेरून आलेली एका दासीमुळे सर्व रामायण घडले होते. येथे शकुनी मामा अजून जवळचा होता, तिथे कैकेयीला मथुरा ही जवळची होती. राजा दशरथाने शब्दाचे पालन करावे म्हणून वचनपूर्ती करण्यासाठी रामाला वनवासात पाठवण्यासाठी निर्णय घेतला होता. अशी कोणतीही वचनपूर्ती आजच्या काळामध्ये कोणीही करू शकत नाही. शरीरातल्या आतल्या भागातील मनाचा आपल्याला जर का शोध घ्यायचा असेल तर आपण श्रीरामाचा अभ्यास करावा. वनवासाचा एवढा मोठा निर्णय, राम संयमी होते, निश्चयी होते. त्यांना आई कैकेयीप्रती नाराजी नव्हती. किती क्षमाशील असेल मन रामाचे, सहज साधता येत नाही. अनेक वर्षाची कठोर तपश्चर्येमुळेच मनावर नियंत्रण येते. दया करणे, क्षमा करणे, माफी मागणे हे चांगल्या सुदृढ मनाचे लक्षण आहे. माफ करून विसरून जावे हे आपल्याला साधता आले पाहिजे. ॲडव्होकेट के.बी. वर्मा पुढे रामाविषयी एक कविता सादर करताना या ठिकाणी लिहितात, राम मेरे मन में बसे है राम, मेरे मन में बसे